मी सागर जाधव आज गडचिरोली जिल्ह्यात एटापल्ली तालुक्यातील एक अल्दंडी एक छोटंसं गाव आहे. इथे व्हिजिट दिलेली आहे. या व्हिजिट दरम्यान साधारण मी मागील 3 महिन्यापासून या अल्दंडी गावामध्ये राहत आहे. या अल्दंडी गावामध्येचा अनुभव सांगतो मी तुम्हाला. येथील लोकांना ज्या सुखसुविधा आहेत म्हणलं तरी नाहीत म्हणलं तरी चालेल, कारण अल्दंडी गाव हे असं आहे की येथील खूप जंगल दाट आहे आणि हे येथील नागरिकांची एक शेती आहे. कारण हे नागरिक आहे ते एटापल्ली तालुक्यातील अल्दंडी गावातील, कारण मागे पाडताय तुम्ही तलाव आहे आणि पुढील त्याची शेती आहे. येथे समजून हेच येतं की विदर्भ असेल, मराठवाडा असेल ना पश्चिम महाराष्ट्र असेल, तर गडचिरोली भागातील शेती करण्याची जी परिस्थिती आहे आज सध्या, इथे लोकांना विहीर बोरवेल वगैरेच्या सुविधा नाहीत. कारण का नाहीत तर येथील लोकांनी जनजीवन जे आहे ते पहिल्यापासून ते इथं राहण्याचे जे आहे ते तर त्यांना जंगलात राहण्याचे असल्यामुळे, दाट जंगल असल्यामुळे ते राहू शकतात. कारण या जंगलामध्ये राहत असताना त्यांना अडचणीचा सामना आहे. अजूनसुद्धा काही एरियामध्ये डीप आहेत. डीप एरिया म्हणजे तेथे लोकांना जाण्यासाठी रस्तासुद्धा नाही. रस्ता नाही आणि रस्ता नाही याच्यामुळे त्या लोकांना या सुविधेपासून वंचित राहावं लागलं. आणि कालांतरानं शासनाने पण या गडचिरोली जिल्ह्यासाठी भरपूर निधी वितरित केलेला आहे. तरी येथील लोकांनी त्या निधीचा लाभ घेतला पाहिजे. कुठेतरी बदल घडला पाहिजे. कारण गडचिरोलीसारख्या भागामध्ये, एटापल्लीसारख्या भागामध्ये शेजारी आपला छत्तीसगड जिल्हा आहे. छत्तीसगड जिल्हा असताना डीप एरिया इकडे काही लोक म्हणतात की लोक भितात नोकरी करण्यासाठी. तर पहिल्यासारखं नोकरीसाठी मध्ये काय गडचिरोली जिल्ह्यामध्ये राहिलेलं नाही. का राहिलेलं नाही तर येथील लोकांनी काही गोष्टी मनावर घेऊन ताबा ठेवून काही सुधारणा करून आपली शेती सुरुवात केलेली आहे. तरी येथील शेतकऱ्यांना सुखसुविधा भेटाव्यात यासाठी यांनी सातत्याने शासनाला यांच्याकडे लक्ष दिलेलं आहे. आणि इथून पुढे जे शेतकरी जे आहेत यांना कर्जमाफी असेल ना, त्यांनी कर्ज उपलब्ध करून दिलेलं नसेल ना, काही आदिवासी भाग असल्यामुळे येथील लोकांना जनजीवन नियमित करण्यासाठी शासनानं परिपूर्ण लक्ष दिलेलं आहे. आजही मी इलेक्ट्रिकल ट्रेनर म्हणून इथं मुलांना तो प्रशिक्षण देत आहे. प्रशिक्षण देत असताना बऱ्याच अडचणी आल्या. यांची भाषा जी आहे ती गोंदी असल्यामुळे यांना नियमित शिकवू शकलो नाही म्हणजे गोंदी भाषा आपल्याला समजत नव्हती. तरीही येथील विद्यार्थ्यांनी काही मराठी भाषेचं ज्ञान घेऊन येथील शिकलेले आहेत. काही शेतकरी आहेत आपल्यासोबत. शेतकऱ्यांना एक प्रश्न विचारतो की तुम्ही शेती करताय, धानाची शेती करताय, याला तुम्हाला योग्य भाव मिळतो का आज सध्या? सर, आम्ही शेती करतो. कसं आता पाऊस पडली, आता नांगरतो. आता कोणी नाही का पेरून टाकतात सर. हा जमीन झाला इकडचा, असं पेरून टाकतात. कोणी नाही का ते उपयोग नाही होत तिथं. काही पाणी शुद्ध, आता हा झाला तलाव सर आणि मागचा एक तलाव आहे. आता इथं काही 4 महिन्याच्या दान राहते, 3 महिन्याच्या दान राहते. काही पाण्याच्या सुविधाच नाही आहेत तिथं. तर सर आम्ही कसं करून पाहिजे तिथं? ठीक आहे, शासनाच्या ज्या कल्याणकारी योजना आहेत, जसे की विहिरीची योजना आहे, मागील त्याला सोलर आहे, या योजनेपासून येथील लोकांनी थोडंसं, येथील कृषी सहाय्यक असतील, तलाठी असतील, मंडळ अधिकारी जे असतील, कृषी विभागाचे जे डिपार्टमेंटचे लोक, त्या लोकांना विनंती आहे की शासनामार्फत त्या लोकांनी येथील स्थानिक लोकांकडे लक्ष दिलं पाहिजे आणि यांच्या जीवनात काय तर आमूलाग्र बदल करणं गरजेचं आहे. तेथील लोकांना सुखसुविधा भेटल्या तर तेथील लोकच चांगले राहू शकतील, सुधारतील. आणि हा सुधारण्याचा मौका मला फक्त प्रथम एज्युकेशन फाउंडेशनच्या माध्यमातून भेटलेला आहे. तरी मी प्रथम एज्युकेशन फाउंडेशनचं मनापासून धन्यवाद व्यक्त करतो आणि मी इथंच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.